द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ, लाईव्ह अपडेट्स। नमस्कार, आपण पाहत आहात द जनशक्ती न्यूज। आताची सर्वात मोठी बातमी। सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पावसाचा परिणाम आता स्पष्टपणे कृष्णा नदीवर दिसून येत आहे। नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असून प्रशासनानं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं आहे। काही दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील भिलवडी परिसरात कृष्णा नदीचे पात्र जवळपास कोरडे पडले होते, त्यामुळे शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र गेल्या काही दिवसांतील जोरदार पावसामुळे नदीने पुन्हा वेग घेतला आहे। आज मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता भिलवडी पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 22.2 फुटांवर पोहोचली आहे। विशेष म्हणजे अवघ्या 2 दिवसात तब्बल 15 फुटांनी पाणी वाढलंय। दरम्यान कोयना धरणातून अद्याप नदीपात्रात कोणताही विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही। तरीही धरणाच्या व कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पाण्याची आवक सुरू आहे। आता पाहूया कोयना धरणाची आज सकाळी 8 वाजताची अधिकृत स्थिती। पाण्याची पातळी 2086 फूट 9 इंच। एकूण पाणीसाठा 35.70 टीएमसी 33.92%। उपयुक्त पाणीसाठा 30.58 टीएमसी 30.54%। पावसाची नोंद कोयना 319 मिलीमीटर, नवजा 276 मिलीमीटर, महाबळेश्वर 400 मिलीमीटर। धरणात येणारी पाण्याची आवक तब्बल 93,020 क्युसेक। तर धरणातून सध्या कोणताही विसर्ग सुरू नाही। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। द जनशक्ती न्यूज कडून नागरिकांना आवाहन, नदीपात्रात जाणे टाळा, पुलांवर अनावश्यक गर्दी करू नका आणि प्रशासनानं दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोर पालन करा। कोयना धरण, कृष्णा नदी आणि पूरस्थितीशी संबंधित प्रत्येक घडामोडींवर द जनशक्ती न्यूजची नजर कायम आहे। अशा सर्वात जलद, अचूक आणि विश्वासार्ह अपडेट्ससाठी आमचे द जनशक्ती न्यूज चॅनल यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।